आपल्यासोबत शिवसेनेचे नेते उदयजी सामंत आहेत. सर, आजचं अधिवेशन जे आहे ते कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. असंख्य कार्यकर्त्यांसमोर आज सगळ्यांना संबोधित करण्यात आलेलं आहे, मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. मिशन 48च्या माध्यमातून कशा प्रकारे तयारी जी आहे ते आगामी काळामध्ये होणार? आजचं महाअधिवेशन हे शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं अधिवेशन आहे. कारण आमचं हे पहिलंच अधिवेशन आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, ज्या व्यक्तीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा तंतोतंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला, म्हणूनच धनुष्यबाण आम्हाला मिळाला आहे. मिशन 48 तर नक्कीच आहे, परंतु संघटना कशा पद्धतीनं वाढवली पाहिजे, निवडणुकीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कसं राबलं पाहिजे, प्रत्येक डिपार्टमेंटवर जे बदनामीकारक वक्तव्य केली जातात त्याला मला असं वाटतं की त्याला डिनाय करण्यापेक्षा, डिफेन्स करण्यापेक्षा रिॲलिटी काय आहे हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. ही मार्गदर्शनं झाली. महिला आघाडीनं कसं काम केलं पाहिजे, युवा सेनेनं कसं काम केलं पाहिजे, संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्यावर विवेचन झालं. आणि उद्या 12:30 वाजता या सगळ्या शिबिराला सन्माननीय मुख्यमंत्री संबोधित करतील. सर, काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांचे अकाउंट जे आहेत ते फ्रीज करण्यात आलेले आहेत. तर मल्लिकार्जुन खरगे असे म्हणत आहेत की लोकशाही फ्रीज करण्यात येते. ते काय म्हणतात त्याला माझ्या दृष्टीनं किंमत शून्य आहे. कारण एखादी वावगी गोष्ट जर केली असेल तर त्याच्यावर कारवाई होणार आहे, आणि त्याच्यातनं जर झालं असेल तर आपल्याला कुठेही वावगं म्हणता येणार नाही. परंतु काँग्रेस ज्या पद्धतीनं काम करतं आहे, आपण बघितलं की पहिलं त्यांनी ती अलायन्स केली. आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो की नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातला उमेदवार जाहीर करा, तो त्यांनी केला नाही. उमेदवार जे रेसमध्ये होते ते आता NDAमध्ये आले. काल फारुख अब्दुल्ला देखील बाहेर पडले. मला असं वाटतं की त्या अलायन्सच्या चिथड्या झालेल्या आहेत. आता फक्त त्यांचं समर्थन बहुतेक फक्त महाराष्ट्रामधूनच होतं आहे, बाकी कुठनं होत नाही. पण तरी देखील ते समर्थन जरी झालं तरी भविष्याच्या निवडणुकीनंतर नरेंद्रजी मोदीच देशाचे पंतप्रधान असतील हे निश्चित आहे. सर, बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत 11 आमदारांची नावंसुद्धा जोडली गेली. आपल्यासोबत काँग्रेसचे एक बडे नेते मिलिंद देवराजी आले, त्यांना राज्यसभेची उमेदवारी देखील दिली. त्यांच्यासोबत काही आणखी नेते आपल्या संपर्कात आहेत का? या शिबिरानंतर अनेक गोष्टी घडतील, आपल्याला ते बघायला येतील. उद्या कोल्हापूरमध्ये देखील काही पक्षप्रवेश होणार आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांचा स्वतःच्या पक्षाच्या प्रमुखावरच विश्वास राहिलेला नाही, देखो मैंने बोला और बत्ती जल गई, हे शुभ संकेत आहे. तर मला असं वाटतं की पुढच्या 15-20 दिवसामध्ये भरपूर अजून काही प्रवेश होतील. एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काही लोक येतील, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काही लोक जातील, अजितदादांच्या नेतृत्वाखाली काही लोक जातील. ओव्हरऑल महायुती फार मोठ्या पद्धतीनं वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे. ज्याप्रमाणे आता बत्ती पेटलेली आहे त्याचप्रमाणे आता शिवसेना देखील पेटून उठलेली आहे. पेटून उठणं आणि पेटून उठवलेलं दाखवणं ह्याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. आमच्याबरोबर काम करणारे सगळे जे पदाधिकारी आहेत, आमचे आमदार आहेत, आमचे खासदार आहेत, आमचा सर्वसामान्य शिवसैनिक आहे, हा ऑलरेडी पेटून उठलेलाच आहे वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं, आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत. काही लोक सगळं आपल्याकडनं गेल्यानंतरसुद्धा आम्ही पेटून उठलो आहे असं दाखवत आहेत. याला काही अर्थ नाही. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 48च्या 48 जागा आम्ही जिंकू असं महाराष्ट्रातलं वातावरण आहे. नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीत 48च्या 48 जागा आम्ही जिंकू असं जे विश्वास आहे तो उदय सामंत यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.